नमस्कार मित्रांनो. आज आपण सर्वजण एका अतिशय पवित्र आणि प्रेरणादायी सणाबद्दल बोलणार आहोत, रामनवमी. रामनवमी हा सण का साजरा केला जातो याचा विचार केला तर त्यामागे एक सुंदर आणि पवित्र कारण आहे. हा दिवस आहे भगवान श्रीराम यांच्या जन्माचा. होय, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला अयोध्या नगरीत भगवान श्रीरामांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. पण रामनवमी फक्त एक सण नाही, तो एक आदर्श जीवन जगण्याचा संदेश आहे. भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते, कारण त्यांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक नातं आणि प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे निभावली. ते एक आदर्श पुत्र होते, ज्यांनी वडिलांच्या वचनासाठी वनवास स्वीकारला. ते एक आदर्श भाऊ होते, एक आदर्श पती होते आणि एक न्यायप्रिय राजा होते. त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली, पण त्यांनी कधीही धर्माचा मार्ग सोडला नाही. त्यांनी आपल्याला शिकवलं, कितीही अडचणी आल्या तरी सत्य आणि योग्य मार्ग सोडायचा नाही. म्हणूनच रामनवमीचे महत्त्व खूप मोठं आहे. हा सण आपल्याला आठवण करून देतो, आपणही आपल्या जीवनात रामांसारखी मूल्ये अंगीकारली पाहिजेत. आता प्रश्न येतो, रामनवमीला काय करावं? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, घर स्वच्छ ठेवावं. त्यानंतर घरात किंवा मंदिरात भगवान श्रीराम यांची पूजा करावी, फुलं अर्पण करावीत, दीप लावावा. रामरक्षा स्तोत्र, रामायण वाचन किंवा रामनाम जप करणं खूप शुभ मानलं जातं. कारण यामुळे मनाला शांती मिळते आणि सकारात्मक विचार वाढतात. अनेक जण या दिवशी उपवास करतात. पण उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही, तर मनातील वाईट विचार दूर ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या आधुनिक जीवनात आपण खूप व्यस्त झालो आहोत. तणाव, स्पर्धा आणि चिंता वाढत चाललीये. अशावेळी भगवान श्रीरामांचा आदर्श आपल्याला मार्गदर्शन करतो. ते आपल्याला शिकवतात संयम ठेवायला, शांत राहायला आणि योग्य निर्णय घ्यायला. रामनवमी हा फक्त सण नाही, तो एक संधी आहे स्वतःला बदलण्याची. होय, स्वतःला सुधारण्याची. चला तर मग या रामनवमीच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. नेहमी सत्य बोलण्याचा, प्रत्येकाशी प्रेमाने वागण्याचा आणि चांगल्या मूल्यांचा स्वीकार करण्याचा. हीच खरी रामनवमी. आणि हीच भगवान श्रीराम यांना खरी आदरांजली.